मुलं मुली जेवण होऊन जातात, ते कधी वाढतात ते आपल्याला माहित नाही पडत. अशा पद्धतीने जर आपण खरंच पानपाटील सरांनी त्यांच्या वयोगटाचा विचार करून आपल्याला जेव्हा ते त्यांच्या याच्यातून सांगितलं, विचारातून सांगितलं, त्या पद्धतीने जर आपण खऱ्या अर्थाने त्या वयोगटाचा जर विचार केला आणि वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून चंद्रगुप्त सरांना आपण चांगल्या पद्धतीने त्यांनी पुन्हा आपल्या सर्वांमध्ये त्यांनी या कार्यक्रम घेऊन सर्वांमध्ये त्यांनी जागृती केली, समाजामध्ये पुन्हा तो पायंडा पडत आहे, म्हणून त्यांचं पुन्हा अभिनंदन करावा. आणि खऱ्या अर्थाने आपण सर्व वधूवर मेळाव्यामध्ये ज्यांनी नाव नोंदले असतील, त्या मुली असत का मुलं असत, त्यांनी चांगल्या पद्धतीने निवड करून आपल्याला जोडीदार कसा असावा आणि त्या मुलीने सुद्धा मुलाने सुद्धा की आपल्याला मैत्री कशी असावा, अशा पद्धतीने जर आपण नातं जोडलं, बाबासाहेबांनी खूप दिलं आहे, खूप चांगलं सुंदर जीवन आहे, कसं जगायचं ते आपल्यावर आहे. आपण जर चांगले निवडले तर आपला संसार, जसे आज आम्ही ज्या वयोगटात आलो अशी तुम्ही सुद्धा संसार चांगला जोडून राहील, एकच मताने तुम्ही असे आणि सर्व ह्या माध्यमातून आपण सर्वांना शुभेच्छा देतो. आपण चांगले विचार करून ठेवून आपल्या ह्या ठिकाणी आज दोन वेळामध्ये तो कमीत कमी 5-10 स्थळ जोडून, चांगले लोक जोडून एकमेकाला आपण जोडावं अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो.